हॅलो फ्रेंड्स, गुड मॉर्निंग. तर आज मी तुमच्यासाठी एकदम अशी हेल्दी अशी रेसिपी घेऊन आलेली आहे. तर इथे मी दुधी भोपळा घेतलेला आहे आणि आज आपण बनवणार आहोत दुधी भोपळ्याचे पराठे. तर सगळ्यात आधी तर मी इथे दुधी भोपळा स्वच्छ धुवून घेतला आणि त्याच्यानंतर तो कट करून घेतलेला आहे आणि तो व्यवस्थित किसून घ्यायचा किसणीने. आणि त्याला पाणी सुटतं, त्याच्यामुळे ते जे पाणी आहे ते बाहेर एका साईडला काढून घ्यायचं आहे. कारण ऑलरेडी त्याला खूप पाणी सुटलेलं राहतं, तर पीठ मळताना तो जास्त पाणी होऊन जातं. त्याच्यामुळे ते पाणी काढून घ्यायचं एका साईडला. आणि त्याच्यानंतर मी मिक्सरच्या भांड्यात लसूण, थोडंसं अद्रक, हिरव्या मिरच्या, जिरं असं वाटायला घेतलेलं आहे आणि त्याची एक बारीक पेस्ट तयार करून घेतली. त्याच्यानंतर जो दुधी भोपळा आहे किसून घेतलेला, त्यामध्ये आपण 1 वाटी गव्हाचं पीठ आणि 1 वाटी मी बेसन पीठ घेतलेलं आहे. आणि जे आपण हिरव्या मिरची आणि लसणाचं वाटण केलेलं आहे ते त्यामध्ये टाकून द्यायचं आहे. त्यामध्ये नंतर मी थोडंसं जिरं टाकलं आहे वरतून आणि थोडेसे तीळ टाकलेत आणि हळद आणि थोडासा गरम मसाला टाकलेला आहे. आणि त्याच्यानंतर मीठ टाकलेलं आहे आणि थोडंसं तेल टाकायचं आहे आणि ते व्यवस्थित असं मळून घ्यायचं आहे. त्याला पाणी वगैरे टाकायची काही गरज पडत नाही, कारण ऑलरेडी त्याला पाणी सुटत राहतं. त्याच्यामुळं पीठ वगैरे त्याचं मळून होऊन जातं त्यामध्ये. आणि ते व्यवस्थित मळून घ्यायचे. असं पीठ मळून घेतलं की त्याचे पराठे लाटून घ्यायचे व्यवस्थित असे. आणि खूप जास्त वेळ त्याला ठेवून नाही द्यायचं एका साईडला, कारण जर ठेवून दिलं तर त्याला अजून जास्त पाणी सुटून ते पीठ सैल होऊन जातं आणि मग पराठे लाटता येत नाही. त्याच्यामुळं पीठ मळलं की लगेचच लाटून घ्यायचे आहेत पराठे. आणि मी इथे लगेच पराठे लाटून घेतलेले आहेत आणि खूप छान झाले होते पराठे. तुम्ही नक्की रेसिपी घरी ट्राय करा आणि जे कोणी दुधी भोपळा खात नसतील तेही आवडीने खातील. आणि मुलांसाठी तर खूप पौष्टिक अशी रेसिपी आहे ही. तर तुम्ही नक्की घरी ट्राय करून पहा रेसिपी आणि कमेंट करून सांगा कशी वाटली रेसिपी. थँक्यू.